नमस्कार विद्यार्थी मित्रो. 11वी अकाउंटिंग अँड ऑफिस मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना पेपर थर्ड फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग हा आपला विषयचा थोडा भाग आपण सुरू केलेला आहे. तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. व्यवस्थित अभ्यास करा. काही शंका असेल तर तुम्ही मला त्यामध्ये विचारू शकता. पेपर फर्स्ट, सेकंड आणि हा थर्डमध्ये पहिला मी व्हॉट इज मीन बाय कॉस्टिंग ऑडिटिंग याची माहिती मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलेली आहे. ती तुम्ही बघा. तुम्हाला नोट्स पाठवतो, त्या नोट्सच्या झेरॉक्स करून घ्या किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता. आता कॉस्टिंग म्हणजे काय तुम्हाला सांगितलेले आहे. कोणतीही वस्तू तयार करताना फंडामेंटल ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंगचा अभ्यास चालू आहे. तर कॉस्टिंग म्हणजे काय, कोणतीही वस्तू तयार करताना जी किंमत काढली जाते कंपनीने, त्या किमतीचा सर्व अभ्यास जो आहे आपल्या ह्या कॉस्टिंग विषयामध्ये करायचा आहे. लक्षात घ्या. कॉस्ट म्हणजे किंमत. कंपनीमध्ये वेगवेगळ्या कॉस्ट अकाउंटिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल मेथड्स अँड टेक्निक टू द सायन्स आर्ट प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल अँड असर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. कॉस्टिंग इज द ॲप्लिकेशन ऑफ कॉस्टिंग अँड कॉस्ट अकाउंटिंग प्रिन्सिपल. फायनान्शियल अकाउंट आणि कॉस्ट अकाउंटची प्रिन्सिपल जे आहेत त्या प्रिन्सिपलप्रमाणे मेथड्स अँड टेक्निक्स टू द आर्ट सायन्स अँड प्रॅक्टिस ऑफ कॉस्ट कंट्रोल टू असर्टेनमेंट ऑफ प्रॉफिटेबिलिटी. It also includes the presentation of information, therefore for the purpose of managerial decision making. Cost accounting is the science, art and practice of cost accountant. Cost accounting has been developed because the limitation of financial accounting and need of management. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय, जे बुककीपिंग सारखंच कॉस्ट अकाउंटिंग आहे, पण कॉस्ट अकाउंट जे आहे त्या कॉस्ट अकाउंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किमती जे आहेत त्याची माहिती दिली जाते. सायन्स, आर्ट अँड प्रॅक्टिस ऑफ अकाउंटंट जो आहे कॉस्ट अकाउंटंट, त्यासाठी हे कॉस्टिंगचा आपल्यामध्ये अभ्यास केला जातो. लक्षात घ्या. आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या आहेत त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. परत थोडंफार सांगतो. क्लासिफाईंग, रेकॉर्डिंग अँड ॲप्रोप्रिएट अलोकेटेड ऑफ एक्सपेंडिचर फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॉस्ट ऑफ प्रॉडक्ट ऑर सर्व्हिस अँड फॉर द प्रेझेंटेशन ऑफ सुटेबल अरेंज डाटा फॉर पर्पज ऑफ कंट्रोल अँड गायडन्स ऑफ मॅनेजमेंट. अशा पद्धतीने कॉस्टिंगची मी व्याख्या तुम्हाला सांगितलेली आहे. ती पाठवलेली पण आहे. ते व्यवस्थित बघा आणि अभ्यासाला लागा. लक्षात घ्या. किंवा कॉस्ट अकाउंट म्हणजे काय, ॲज अ सिस्टीम ऑफ रेकॉर्डिंग इन अकाउंट्स ऑफ मटेरियल यूज्ड अँड द लेबर अँड द एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. कोणतीही वस्तू तयार करताना विद्यार्थी मित्र 3 गोष्टी लागतात. त्याच्यामध्ये मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस जे आहेत त्या तिघांना एकत्र करून त्या वस्तूची किंमत काढली जाते आणि त्याचं सर्व सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ मटेरियल, लेबर अँड ओव्हरहेड इज कॉल्ड ॲज कॉस्ट अकाउंटिंग. अशा पद्धतीने कॉस्ट अकाउंटची व्याख्या. कॉस्ट अकाउंटिंग इज अ सिस्टीम ऑफ मेथड ऑफ बुककीपिंग डिझाईन ॲट शो द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चर अँड टू द प्रोव्हाइड द मीन्स ऑफ रेकॉर्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन्स. लक्षात घ्या. कॉस्ट अकाउंटिंगची व्याख्या मी तुम्हाला मागे पण सांगितलेली आहे. आता परत सांगतो. अशा पद्धतीने कॉस्ट अकाउंटचे फायदे पण सांगितले, तोटे पण सांगितले. ते व्यवस्थित त्याच्यामध्ये बघा. आणि आता आपल्याला चालू होतं टॉपिक सुरू होता एलिमेंट ऑफ कॉस्ट. कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला जे घटक लागतात त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या अभ्यास आपण जाणून घेऊया. बघा, एलिमेंट ऑफ कॉस्ट हा चार्ट तुम्हाला दाखवला. बघा, कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला 3 घटक लागतात. त्यामध्ये पहिला घटक आहे मटेरियल, दुसरा घटक आहे तो म्हणजे लेबर आणि तिसरा घटक आहे म्हणजे एक्सपेन्सेस. असे जे 3 घटक आहेत या 3 घटकाचा आपल्याला यामध्ये अभ्यास करायचा आहे विद्यार्थ्यांना. लक्षात घ्या. आता पहिला जो घटक आहे तो म्हणजे मटेरियल. मटेरियल म्हणजे काय, समजा आपल्याला या ठिकाणी कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी माल लागतो. उदाहरणार्थ आपल्याला साखर तयार करायचं. साखर तयार करण्यासाठी काय लागणार आहे, ऊस लागणार आहे. आता या ठिकाणी थर्मल पॉवर आहे. पॉवर तयार करण्यासाठी कोळसा लागणार आहे. अशा पद्धतीने जो कच्चा माल लागतो
त्याचा समावेश जो आहे तो ह्या मटेरियलमध्ये होत असतो. लक्षात घ्या, मटेरियल हा एक फार महत्त्वाचा भाग आहे उत्पादनामध्ये. वस्तूची किंमत काढताना मटेरियल अधिक लेबर अधिक एक्सपेन्सेस बरोबर कॉस्ट ऑफ मटेरियल. मी सांगितलेलं आहे, परत रिव्हिजन करतो. लक्षात घ्या, कोणतीही वस्तू तयार करण्यासाठी मटेरियल अधिक लेबर अधिक एक्सपेन्सेस या तिघांना एकत्र करून त्या वस्तूची काय काढली जाते, किंमत काढली जाते. विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या, हा मटेरियल म्हणजे काय, मटेरियलचे दोन भाग पडतात त्याच्यामध्ये, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल. आपल्याला मटेरियलचे दोन भाग पडतात, डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल. लेबरचे दोन भाग पडतात, डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. आणि एक्सपेन्सेसचे पण दोन भाग पडतात, डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. असे हे तीन गोष्टी ज्या आहेत ते आपल्याला वर्षभरामध्ये त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. जगामध्ये कुठेही जा आणि वस्तू तयार करण्यासाठी महत्त्वाच्या तीनच गोष्टी लागतात, त्याच्यामध्ये मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस. मटेरियल म्हणजे मी सांगितले कच्चा माल. लक्षात घ्या, त्या मालामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा समावेश होतो. लक्षात घ्या, मटेरियल जे आहे त्या मटेरियलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा समावेश होत असतो. जो आपल्याला उत्पादन जे आहे ते उत्पादनाच्या स्वरूपानुसार, त्या वस्तूच्या उत्पादनानुसार मटेरियलची लागतं. वस्तूच्या उत्पादनासाठी लेबर लागतं आणि वस्तूच्या उत्पादनासाठी खर्च लागतात. ह्या सगळ्यांना एकत्र आपल्याला करायचं आहे आणि मार्केटमध्ये वस्तूची किंमत ठरवायची आहे. अशा पद्धतीने मटेरियल. तर मटेरियलची मी सर्व माहिती सांगतो. मटेरियल म्हणजे काय, त्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट मटेरियल मीन्स दोज मटेरियल विल ॲक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन इज कॉल्ड ॲज डायरेक्ट मटेरियल. लक्षात घ्या, पक्क्या मालाच्या उत्पादनासाठी जो कच्चा माल डायरेक्ट लागतो, उदाहरणार्थ ऊस तयार करण्यासाठी डायरेक्ट मटेरियल कोळसा लागेल, फर्निचर तयार करण्यासाठी डायरेक्ट मटेरियल लाकूड लागेल. लक्षात घ्या, कापड तयार करण्यासाठी डायरेक्ट मटेरियल कापूस लागेल. असं जे मटेरियल जे आहे त्याशिवाय डायरेक्ट मटेरियल इज दॅट मटेरियल which can be conveniently allocated to the particular job or product or unit service. It is the cost which is easily identifiable to direct chargeable to the product manufacturer. लक्षात घ्या, डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, is that material which can be conveniently allocated to the particular job or product or units of service. It is the cost which is easily identification and directly chargeable to the product manufacturer. For example, असं लक्षात घ्या, डायरेक्ट मटेरियल जे आहे, if the shoes is made the leather which is made and use paid to the worker. अशा प्रकारे जे प्रत्यक्ष लागणारं जे मटेरियल जे आहे त्याशिवाय जे आहे ते मटेरियल म्हणजे डायरेक्ट मटेरियल. लक्षात घ्या, इट इज द कॉस्ट ऑफ बेसिस रॉ मटेरियल यूज्ड फॉर द मॅन्युफॅक्चरिंग अ प्रॉडक्ट, इट बिकेम अ मेजर पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. डायरेक्ट मटेरियल इज कन्व्हिनियंटली अँड इकॉनॉमिकल ट्रीटेबल टू द स्पेसिफिक युनिट ऑफ प्रॉडक्ट. The terms of direct material is denoted by a certain other names also such as process material. त्याला नावं आहेत, प्रोसेस मटेरियल, प्राईम कॉस्ट मटेरियल, प्रोडक्शन मटेरियल, स्टोअर मटेरियल एक्सेट्रा. लक्षात घ्या, असे जे डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय, जे उत्पादनासाठी प्रत्यक्ष लागणारं जे मटेरियल आहे त्याचा समावेश या डायरेक्ट मटेरियलमध्ये होतो. लक्षात घ्या, मी सांगितलेलं आहे फर्निचर मेकिंग, टिंबर इन फर्निचर मेकिंग, कॉटन इन टेक्स्टाईल मिल, अशा लेदर इन शॉप्स, शूज. लक्षात घ्या, अशा पद्धतीने जे आहे ते मटेरियल जे आहे त्या मटेरियलला डायरेक्ट मटेरियल म्हणतात. त्याला वेगवेगळ्या भाषेत संबोधलं जातं. प्रोसेस मटेरियल, प्राईम कॉस्ट मटेरियल. प्राईम कॉस्ट म्हणजे काय ते सांगेल, प्रोडक्शन मटेरियल, स्टोअर मटेरियल एक्सेट्रा. विद्यार्थी मित्रांनो, याच्या मी नोट्स तुम्हाला पाठवेल, त्या लिहून घ्या. आता हे लेक्चर सांगलो आहे ते लिहू नका, फक्त ती माहिती सांगतो. लक्षात द्या, हे जे मी लेक्चर घेतो ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी घेतो. कॉस्ट म्हणजे काय, कॉस्ट म्हणजे काय की
डायरेक्ट मटेरियल अधिक लेबर अधिक एक्सपेन्सेस बरोबर कॉस्ट. आता पहिलं जे घटक जो आहे मटेरियल, त्याच्यामध्ये डायरेक्ट मटेरियल. तर डायरेक्ट मटेरियलमध्ये कोणकोणते घटक इन्क्लूड ऑल रॉ मटेरियल स्पेसिफिकली परचेस्ड फॉर प्रोडक्शन. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन ऑर प्रोसेस लाईक जस्ट मॅन्युफॅक्चरिंग. लक्षात घ्या, प्रत्यक्ष उत्पादनासाठी जे मटेरियल लागतं त्याचा समावेश रॉ मटेरियलमध्ये होतो. मटेरियल स्पेसिफिकली परचेस ऑफ स्पेसिफिक जॉब प्रोसेस ऑर्डर. दुसरं पार्ट अँड कॉम्पोनंट परचेस ऑफ प्रॉडक्ट प्रायमरी पॅकिंग मटेरियल. असे सर्व जे मटेरियल जे आहेत त्याचा समावेश या डायरेक्ट मटेरियलमध्ये होतो. म्हणजे डायरेक्ट मटेरियलशिवाय उत्पादन चालू शकत नाही असं जे मटेरियल आहे त्याचा समावेश हा डायरेक्ट मटेरियलमध्ये होतो. लक्षात घ्या. दुसरं जे मटेरियल आहे ते म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल. लक्षात घ्या, इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? मटेरियलचे दोन प्रकार, लेबरचे दोन प्रकार आणि ओव्हरहेडचे दोन प्रकार. डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल. डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. लक्षात घ्या. आपलं हे डिटेलमध्ये जायचं आहे, तुम्हाला हे सारांश सांगतो. लक्षात घ्या. तुम्ही पहिला प्रश्न लिहा, व्हॉट इज मीन बाय कॉस्ट अकाउंटिंग. स्टेट इट ऑब्जेक्ट, ॲडव्हान्टेजेस अँड स्कोप आणि लिमिटेशन. लक्षात घ्या. दुसरा प्रश्न आहे, व्हॉट इज मीन बाय मटेरियल. डायरेक्ट मटेरियल इनडायरेक्ट मटेरियल. व्हॉट इज मीन बाय डायरेक्ट लेबर इनडायरेक्ट लेबर. ते तुम्हाला मी नोट्स पाठवतो, ते व्यवस्थित बघा, लिहा. डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? असं जे मटेरियल आहे की ते उत्पादनासाठी जे कच्चा माल लागतो त्याचा दोज मटेरियल बेसिस ऑफ रॉ मटेरियल यूज्ड वापर फॉर द मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस ऑफ अ प्रॉडक्ट अ मेजर पार्ट ऑफ फिनिश प्रॉडक्ट. लक्षात घ्या. पक्का माल तयार करण्यासाठी जे मटेरियल लागतं प्रोसेसमध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये, कच्चा माल, त्याला डायरेक्ट मटेरियल असे म्हणतात. लक्षात घ्या. डायरेक्ट मटेरियल इज डिनोटेड बाय अ सर्टन अदर नेम. त्याला प्रोसेस मटेरियल म्हणतात, प्राईम कॉस्ट मटेरियल म्हणतात, प्रोडक्शन मटेरियल म्हणतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल जे आहे त्याचा समावेश होतो. डायरेक्ट मटेरियलमध्ये कोणकोणते घटक येतात? ऑल रॉ मटेरियल स्पेसिफिकली परचेस फॉर प्रोडक्शन ऑर प्रोसेस. दुसरं, मटेरियल स्पेसिफिकली परचेस फॉर स्पेसिफिक जॉब. तिसरं, पार्ट ऑर कॉम्पोनंट परचेस ऑफ प्रॉडक्ट. असे लहान सहान जे मटेरियल आहे त्याचा समावेश या डायरेक्ट मटेरियलमध्ये होत असतो. दुसरं, आणि इनडायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? जे कच्च्या माला व्यतिरिक्त इतर मटेरियल लागतं. इट इज द पोर्शन ऑफ टोटल कॉस्ट विच कॅनॉट शब्द आहे, कॅनॉट बी आयडेंटिफाईड अँड चार्जेबल डायरेक्टली टू द प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर. इट इज टू बी ॲलोकेटेड appropriate and absorbed over the unit manufacture on suitable basis. लक्षात घ्या. इनडायरेक्ट मटेरियलमध्ये काय असतं बघा, स्मॉल स्टूल असतात. लक्षात घ्या. कोल, लुब्रिकेंट ऑइल, कंझ्युमेबल स्टोअर, क्लिनिंग मटेरियल फॉर मशिनरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ग्रीस. असे जे आहेत ते म्हणजे जो कच्चा माल लागतो त्या प्रक्रिया करण्यासाठी इतर मटेरियल लागतं बघा. कच्चा माल तयार करण्यासाठी तुम्हाला मशीन लागतं. ह्या मशीनकरता तुम्हाला ऑइल लागतं, जो ऑइलचा समावेश पार्ट. प्रत्यक्ष डायरेक्ट मटेरियल म्हणजे काय? इट इज द कॉस्ट ऑफ मटेरियल अदर दॅन डायरेक्ट मटेरियल विच कॅनॉट बी डायरेक्टली चार्ज द प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर. ते डायरेक्ट चार्ज प्रोडक्शनमध्ये होत नाही. लक्षात घ्या. ते थोडंफार कमी जास्त मटेरियल असेल. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता आपला कच्चा माल टेबल तयार करायचा आहे, तर टेबल तयार करण्यासाठी फिक्स मटेरियल कोणतं लागणार आहे? लाकूड लागणार आहे. याला डायरेक्ट मटेरियल म्हणतात. पण तो लाकूड तयार करताना इतर जे मटेरियल लागेल, उदाहरणार्थ नट बोल्ट लागतील. लक्षात घ्या. सुका लागतील, पॉलिश पेपर लागेल लाकूड घासायला. लक्षात घ्या. पण ते पण मटेरियल लागतं, त्याची पण किंमत असते. लक्षात घ्या. असं जे मटेरियल आहे त्याचा समावेश या इनडायरेक्ट मटेरियलमध्ये होतो. ग्रीसिंग. लक्षात घ्या. ऑइल, लुब्रिकेंट ऑइल म्हणतात त्याला कॉस्टिंगच्या भाषेत. लक्षात घ्या. कंझ्युमेबल स्टोअर. असं जे मटेरियल लागतं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पेपर लागतात साफसफाई करायला किंवा मशीन पुसायला. आपले
हे लागतात, कपडे लागतात लक्षात घ्या, किंवा ब्रश लागतो त्याला पण पैसे द्यावे लागतात लक्षात घ्या. असं जे मटेरियल जे आहे ते इनडायरेक्ट मटेरियल मीन्स विच कॅनॉट बी डायरेक्टली चार्ज टू द प्रॉडक्ट मॅन्युफॅक्चर. प्रत्यक्ष उत्पादनामध्ये त्याचं आवश्यकता राहत नाही, चार्जेबल होत नाही, पण ते मटेरियल जर नसेल तर प्रोडक्शन बंद पडण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणजे आता समजा उदाहरणार्थ थोडंफार कमी झालं तर चालेल. आता उदाहरणार्थ टेबल तयार करतो आपण, टेबल तयार करायला 10 चुका लागत असतील तर 10 ऐवजी आपण आपल्याजवळ 5च आहेत, ते 5 पण वापरून तो टेबल तयार करतो. म्हणजे आपलं प्रोडक्शन किंवा प्रोसेस थांबू शकत नाही, आपला मालाची प्रक्रिया ही चालू असते, पण ते थोडं कमी जास्त असेल तरी चालतं. असं जे मटेरियल जे आहे ते म्हणजे इनडायरेक्ट मटेरियल लक्षात घ्या. पहिला घटक मी सांगितला डायरेक्ट मटेरियल. मटेरियल म्हणजे काय, रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये 2 घटक आहेत चार्टमध्ये बघा, डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल. तुम्हाला मी चार्ट पाठवेल वहीमधला नोट्स, त्या तुम्ही बघा. दुसरं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. दुसरा जो घटक आहे तो लेबर. त्याच्यामध्ये लेबरचे पण मध्ये घटक आहेत, डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर. तर डायरेक्ट लेबर म्हणजे काय, डायरेक्ट लेबर मे बी रिलेटेड टू द फॅक्टरी. लक्षात घ्या, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, डायरेक्ट लेबर कॉस्ट कन्सिस्ट ऑफ वेजेस पेड टू द वर्कर्स डायरेक्टली एंगेज इन कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल इंटू फिनिश प्रॉडक्ट. वाक्य बघा, कच्चा माल तयार करण्यासाठी, कच्चा मालावरून प्रक्रिया करण्यासाठी किंवा कच्च्या मालावरून पक्का माल तयार करण्यासाठी डायरेक्ट लेबर कन्सिस्ट ऑफ वेजेस, मजुरी, पेड टू द वर्कर डायरेक्टली एंगेज इन कन्व्हर्टिंग ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश प्रॉडक्ट. असं जे लेबर आहे त्या लेबरचा समावेश डायरेक्ट लेबरमध्ये होतो. द अमाऊंट ऑफ वेजेस कॅन बी इझिली आयडेंटिफाईड and directly charged to the product manufacturer. These workers directly engage into converting raw material into finished product. लक्षात घ्या, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, उदाहरणार्थ तुम्ही टेबल तयार करण्यासाठी जे लाकूड आणलेलं आहे त्या लाकूडवर प्रक्रिया करण्यासाठी जो लेबर काम करतो, जो मिस्त्री काम करतो, त्याला पण पैसे द्यावे लागतील. बघा, पक्का माल तेव्हा तयार होऊ शकेल. असं जे लेबर आहे त्याला डायरेक्ट लेबर म्हणतात. बघा, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, कंपनीमध्ये जो कच्चा माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी मशिनरीवर जे लोक कामं करतात, जे मजूर काम करतो किंवा जे वर्कर काम करतात, त्याचा समावेश या डायरेक्ट लेबरमध्ये होतो. डायरेक्ट लेबर कॉस्ट कन्सिस्ट ऑफ वेजेस पेड टू द वर्कर्स directly engage in converting raw material into finished product. The amount of wages can be easily identified and directly charged to the product manufacturer. These workers directly engage into the converting raw material into finished product. असं जे लेबर आहे त्याचा समावेश जो आहे ह्या डायरेक्ट लेबरमध्ये होतो. उदाहरणार्थ आपण कंपनीत काम करायला गेलो, लक्षात घ्या, आपल्या शाळेत उदाहरण घ्या. उदाहरणार्थ आपण शाळेत, तुम्हाला मी वर्गात शिकवतो, आमचे काय झालं डायरेक्ट तुमचे संबंध येतो, पण आपले प्राचार्य जे आहेत ते डायरेक्ट तुमचा संबंध येत नाही, पण आमच्यावर ते नियंत्रण ठेवतात. लक्षात घ्या, ते इनडायरेक्ट. लक्षात घ्या, प्रत्यक्ष उत्पादनामध्ये ज्या व्यक्ती भाग घेतात, दोज लेबर विल ॲक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन, ॲक्च्युअली एंगेज कन्व्हर्टिंग ऑफ रॉ मटेरियल इंटू फिनिश प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज डायरेक्ट लेबर. लक्षात घ्या, वेजेस, डायरेक्ट वेजेस ऑल्सो नोन ॲज प्रॉडक्ट टू वेजेस, प्रोसेस लेबर, प्राईम कॉस्ट वेजेस एक्सेट्रा. असे जे लेबर आहे ते म्हणजे काय, डायरेक्ट लेबर ॲक्च्युअली एंगेज टू द प्रोडक्शन ऑफ अ प्रॉडक्ट. लक्षात घ्या, डायरेक्ट लेबर म्हणजे काय, लेबर एंगेज ॲक्च्युअली मॅन्युफॅक्चरिंग फॉर द कन्व्हर्टिंग रॉ मटेरियल टू फिनिश्ड प्रॉडक्ट. असं जे लेबर आहे त्याचा समावेश या डायरेक्ट लेबरमध्ये होतो. लक्षात घ्या, कारपेंटर म्हणतात त्याला. उदाहरणार्थ आपला कपडा तयार करायचा आहे, आपण कापड आणून दिला, हा कच्चा माल झाला, आणि शर्ट शिवायचा आहे, आपला कच्चा माल तयार केलेला आहे, कापड आणून दिलं,
पण त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी जो टेलर काम करतो त्याचा समावेश या डायरेक्ट लेबरमध्ये होतो, लक्षात घ्या. आणि दुसरं जे लेबर आहे ते म्हणजे इनडायरेक्ट लेबर. म्हणजे काय? इनडायरेक्ट लेबर इज नॉट डायरेक्टली एंगेज टू द प्रोडक्शन operation but engaged to the assist or help the production operation. It is the amount of wages paid to those workers who are not engaged on the manufacturing line. Wages for storekeeper, wages for supervisor, director fees, inspector, प्यून, वॉचमन असा त्याचा समावेश जो आहे तो उत्पादनामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत नाहीत पण उत्पादनासाठी काहीतरी गायडन्स करतात असा समावेश जो आहे ह्या इनडायरेक्ट लेबरमध्ये होतो. इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय? दोज लेबर विल नॉट एंगेज टू द प्रोडक्शन बट हेल्प द प्रोडक्ट इज कॉल्ड ॲज डायरेक्टली. उदाहरणार्थ 10 वर्कर आहेत, ते काम करतात, त्यांना व त्यांच्यावर सुपरवायझर म्हणून हा व्यक्ती जो आहे प्रत्यक्ष उत्पादनामध्ये भाग घेत नाही पण तो जो व्यक्ती जो आहे तो व्यक्ती त्या 10 लोकांवर सुपरविजन करतो, त्याला पण पगार द्यावा लागतो, त्याचा समावेश हा इनडायरेक्टमध्ये होतो. फॅक्टरी मॅनेजर तो ऑफिसमध्ये बसतो आणि पूर्ण कंपनीवर आपण CCTVमध्ये बघतो, लक्षात घ्या. असा जो लेबर जो आहे कंपनीचा डायरेक्टर, लक्षात घ्या. स्टोअर कीपर भांडारगृहापाल आहे, तो काय करतो? एका रूममध्ये बसत असतो आणि प्रोडक्शनसाठी सहकार्य करतो. म्हणजे एखादी कंपनी मटेरियल लागतं त्या मटेरियल त्यांना देत असतो. प्रत्यक्ष उत्पादनामध्ये हे व्यक्ती जे आहेत त्या भाग घेत नाहीत. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट उत्पादनामध्ये भाग घेतात आणि इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष उत्पादनामध्ये भाग न घेता काहीतरी गायडन्स करतात. याचा समावेश जो आहे हा समावेश या इनडायरेक्ट लेबरमध्ये होतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने डायरेक्ट लेबर आणि इनडायरेक्ट लेबर आपण बघितले. डायरेक्ट लेबर म्हणजे काय आणि इनडायरेक्ट लेबर म्हणजे काय. आता तिसरा जो घटक आहे तो म्हणजे एक्सपेन्सेस. हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे, नंतर बघू. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. आता डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय बघू, लक्षात घ्या. It is the amount of all expenses other than direct material and direct labor which are specifically incurred in connection with the particular product or process is called as direct expenses. It is the amount of expenses which is directly charged to the particular cost center or form of product prime cost. It is easily identified to the product. विद्यार्थी मित्रों, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? जो कच्चा माल डायरेक्ट मटेरियल आणि इनडायरेक्ट मटेरियल व्यतिरिक्त इतर उत्पादनासाठी प्रत्यक्ष लागणारे जे खर्च आहेत त्याचा समावेश जो आहे तो समावेश या डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये होत असतो, लक्षात घ्या. अशा पद्धतीने डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय ते आपण नंतर बघूया. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे आर दोज एक्सपेन्सेस विच कॅनॉट बी डायरेक्टली अँड कन्व्हिनियंटली ॲलोकेटेड टू स्पेसिफिक कॉस्ट सेंटर किंवा कॉस्ट नीड्स. इट इन्क्लूड्स फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस. अशा पद्धतीने डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय? उदाहरणार्थ जो कच्चा माल तुम्ही खरेदी केलेला आहे त्या कच्च्या मालावर डहाणूमध्ये खरेदी केला आणि तो मटेरियल तुम्हाला घोडोलमध्ये घेऊन जायचं असेल तर त्यासाठी कॅरेज द्यावा लागतो, हमालीचा खर्च, लक्षात घ्या. अशा पद्धतीने त्याचा समावेश ही डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये होतो. आणि इनडायरेक्ट म्हणजे काय? ऑल इनडायरेक्ट कॉस्ट अदर दॅन डायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट मटेरियल अँड इनडायरेक्ट लेबर इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, लक्षात घ्या. इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये कोणतं? बँक चार्जेस, बॅड डेट, पॅकिंग एक्सपेन्सेस, वेजेस चार्ज, टेलिग्राम, टेलिफोन, डेप्रिशिएशन, लाईटिंग एक्सपेन्स, खर्च सर्व जे आहेत ते सर्व डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा परत तुम्हाला मी त्याची रिव्हिजन केलेली आहे, परत सांगितलेलं आहे, ते तुम्ही बघा, आत्मसात करा. थोडासा सेकंड थर्ड जो पेपर आहे हा थर्ड पेपर थोडासा अवघड आहे, तुम्ही समजून घ्या. कारण मी सांगितलेलं आहे की हा 15वीचा टॉपिक आहे, तुम्हाला 2 वर्षामध्ये करायचा आहे. ते व्यवस्थित बघा आणि अभ्यासाला लागा, लक्षात घ्या. बाकी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस जे आहेत त्याचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.